नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुरुवात झाली आहे. परंतु बरेचसे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आतमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप सारे अडचणी होत आहेत आणि तसेच बरेचसे विद्यार्थी तिथे रिजेक्टसुद्धा होत आहेत. होय मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी तिथे रिजेक्ट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, सर्व काही डॉक्युमेंट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच नाशिक व ठाण्याची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती अजूनपर्यंत जाहीर झाली नाही. तर मित्रांनो, नाशिक व ठाण्याची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती कधी लागणार आहे ती सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, याचं नाशिक व ठाण्याची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे ही कामाला लागत नाही, याचं कारणसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्व काही व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे बिना स्किप करता. त्यामुळे तुमची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती मिस होणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जास्त वेळ नाही घेता आपण पाहूयात जी काही आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे त्यावर एक नजर टाकूयात. चला तर व्हिडिओ मित्रांनो, तुमच्यासमोर जी काही WRJची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती तुमच्यासमोर आहे. तर मित्रांनो, इथे त्यांनी एक टिप दिली आहे त्यावर एक प्रथम नजर टाकूयात. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यावर एक नजर सर्वात प्रथम आपण टाकूयात. तर सर्वात प्रथम आता तुम्ही इथे पाहू शकता, उमेदवाराने स्वतः अक्षरशः सदर प्रमाणपत्राची तपासणी सूची भरवायची आहे. म्हणजेच तुम्हाला खाली जो फॉर्म दिला आहे ते तुमच्या स्वतः अक्षरात तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर प्रत्येक बाबीची माहिती अचूकपणे नमूद करावी. लागू असलेल्या रकान्यात होय किंवा नाही असं तुम्हाला स्पष्टपणे शब्दात लिहायचं आहे. तपासणीसाठी उमेदवाराने लागू कागदपत्राची मूळ प्रत 2 म्हणजे तुम्हाला 2 ज्या तुमच्या प्रत आहे त्याचे झेरॉक्स काढायचे आणि तिथे तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम पदाचं नाव आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. तर यासाठी तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे सर्वात प्रथम टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही नाव आहे ते संपूर्ण इथे तुम्हाला टाकायचं आहे. आडनाव सर्वात प्रथम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. खाली आहे तुमचा ईमेल आय डी. तर तुमचा ईमेल आय डी इथे भरायचा आहे. खाली तुमचा जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तुम्हाला तारीख दिली आहे तिथे तुम्हाला तुमची तारीख भरायची आहे. तारीख भरल्यानंतर खाली आल्यानंतर आता पाहू शकता इथे सर्व काही तुमची डॉक्युमेंटची लिस्ट आहे. तर मित्रांनो, इथे जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला इथं होईलच आहे, जर नसेल तर नाही असं करायचं आहे. तर असं इथं सिम्पलीमध्ये तुम्हाला भरायचं आहे माहिती. तर अशी माहिती भरल्यानंतर आता पाहू शकता सर्वप्रथम तुमचं जे डॉक्युमेंट आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं डॉक्युमेंट आहे तुमचं पॅन कार्ड. जर तुमचं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला इथं होय किंवा नाहीमध्ये भरायचं आहे. त्यानंतर 2 नंबर पासपोर्ट झाल्यानंतर आहे वाहन परवाना म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इथे असणे आवश्यक आहे. असेल किंवा होय, नसेल तेव्हा नाही असं तुम्हाला सिम्पली भरायचं आहे. त्यानंतर 4 नंबर मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक अद्ययावत पासबुक म्हणजे तुमचं जे पासबुक आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आहे मूळ आधार कार्ड. तर तुमचं आधार कार्डसुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वात प्रथम तुम्हाला 2 नंबरला काय करायचं आहे, जाहिरातीच्या दिनांकास वय, वर्ष, महिने नमूद असे करायचे आहे. तर मित्रांनो, म्हणजे तुमची जे आपली WRची जी जाहिरात निघाली होती त्या दिवशी तुमचं वय किती झाले त्याप्रमाणे तुमचं वर्ष, महिना आणि दिवस याप्रमाणे तुमची माहिती इथे तुम्हाला टाईप करायची आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता सर्वात प्रथम आहे तुमच्या जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला इथे जोडावा लागणार आहे. त्यानंतर आहे शाळेत म्हणजे तुमच्या 10वीचे प्रमाणपत्र. 2 नंबर आहे आदिवास प्रमाणपत्र. तर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर आहे शाळा सोडल्याचा दाखला. तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आहे तो तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आहे तुमचा 4 नंबरला जन्म दाखला. तर तुमचं जे जन्माची नोंद असलेला दाखला तुम्हाला इथं जोडायचा आहे. होय किंवा नाही असं जोडायचं आहे. त्यानंतर तुमच्या ज्या काही 2 तुम्हाला झेरॉक्स सांगितले ते इथे तुम्हाला जोडावे लागणार आहेत. त्यानंतर आहे 3 नंबरला काय सांगितलं त्यावर एक नजर टाकूयात. तर 3 नंबरला आहे जात प्रमाणपत्र व अन्य तपशील. तर इथे तुम्ही एक पाहू शकता. तर आता यामध्ये सर्वात प्रथम आहे वर्गवारीच्या दाव्यानुसार जातीचे प्रमाणपत्र. तर तुम्हाला इथे जातीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतर आहे 2 नंबर NCL प्रमाणपत्र. तर तुम्हाला जे तुमच्याजवळ NCL प्रमाणपत्र असेल ते तिथे तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर 3 नंबर आहे जात पडताळणी प्रमाणपत्र. त्यानंतर आहे 4 नंबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवाराने शासन निर्णय दिनांक 31 मे 2021 नुसारचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे. त्यानंतर आहे 5 नंबर महाराष्ट्रातील आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला डोमासाईल प्रमाणपत्र इथे जोडावे लागणार आहे. त्यानंतर 6 नंबरला आहे खेळाडू आरक्षण. मित्रांनो, खेळाडू आरक्षणासाठी तुम्हाला इथे काय लागते ते सुद्धा इथे पाहू शकता. त्यानंतर आहे दिव्यांग आरक्षण. तर दिव्यांग आरक्षणासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून तुमचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आहे अनाथ आरक्षण. त्यानंतर आहे माजी सैनिकांसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट असणे खूपच गरजेचे आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्तासाठी त्यांचा प्रकल्पग्रस्त असल्याचा प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे. भूकंपग्रस्तासाठी सेमच आहे. त्यानंतर आहे अंशकालीन उमेदवार आरक्षणासाठी तुमचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं जोडायचं आहे. त्यानंतर आहे मराठी भाषेचे ज्ञानबाबत प्रमाणपत्र म्हणजे तुमचं मराठी भाषेबाबत जे तुमचं ज्ञान आहे त्यासाठी तुम्हाला एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर आता पाहूयात
शैक्षणिक अर्हता असलेले प्रमाणपत्र, तर तुमचं SSC जे काही तुमची डिग्री सर्टिफिकेट आहे किंवा पदव्युत्तर पदवी, ते जे काही तुमचं प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला इथं असणे आवश्यक आहे व त्याच्यातसुद्धा झेरॉक्ससुद्धा तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर हे आत्मग्रस्त असलेल्या शेतकऱ्याचे पाल्य असल्यास त्यांचं प्रमाणपत्र. त्यानंतर हे विवाहित उमेदवाराचे लहान कुटुंब असलेले जे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे जोडावे लागणार आहे. तर मित्रांनो, प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे हे भरून द्यायचं आहे. सर्व काही प्रतिज्ञापत्र भरून आल्यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमची सही करायची आहे व तिथे तुम्हाला तुमची दिनांकसुद्धा टाकायचं आहे. ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या दिवशी तुम्हाला त्या तारीख टाकावी लागणार आहे. तर पाहू शकता, कार्यालयीन काम का करता आहे इथं तुम्हाला काही छेडछाड करायची नाही. तिथे गेल्यानंतर हे सर्व तुमचं चेक केल्यानंतर हे भरतील, तुम्हाला इथं काही छेडछाड करायची नाही आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो, आता दुसऱ्या 2 नंबरचं पद आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. तर मित्रांनो, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यासाठी कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागते ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, जे काही सर्व पद आहेत, आता इथं खाली पाहू शकता सर्व काही पद आहेत. वेगवेगळे दप्तर कारकून असतील, वेगवेगळे पद आहेत. जे काही सर्व पद आहेत ते त्याचे डॉक्युमेंट डिस्कस करणे सोपे नाही. त्यामुळे मित्रांनो, ही जी PDF ची लिंक आहे मी खाली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली आहे. तिथे जाऊन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्यायचे आहे व ही जी लिस्ट आहे मी तिथे अपलोड केली आहे. ते मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे, सिंपल त्याची झेरॉक्स काढायची आहे. नंतर इथं सर्व काही माहिती भरायची आहे. जे काही तुमचे 2 डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुम्हाला जोडायचे आहे ते जोडायचे आहे किंवा सिंपलमध्ये येस किंवा नोमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. सर्व काही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकदम वेळेवर जायचं आहे. मित्रांनो, वेळेच्या आधी तुम्हाला तिथे जाऊन पोहोचायचं आहे. परत उशीर झाल्यानंतर ते तुम्हाला काही कारण देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर तिथे जाऊन पोहोचायचं आहे व तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदम व्यवस्थित द्यायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर काही राहिलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा व तुमचं जर काही अडचण असेल तर ते मला सुद्धा कमेंट करून कळू शकता. तर मित्रांनो, आता यानंतर पाहूया तुमचं जे काही नाशिक व ठाण्याचे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट अजूनपर्यंत लागणार आहे. यावर मित्रांनो काय निर्णय मी आता पुढे तुम्हाला सांगतोय. तर चला पाहूयात. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक व ठाण्याचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती अजूनपर्यंत लागलेलं आहे. तर मित्रांनो, याचं सर्वात प्रथम कारण म्हणजे जे काय आपली नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, त्यानंतरच आता नाशिक जिल्ह्याची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती लागणार आहे. व नाशिक व ठाण्याची जर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट जे लागण्याचे कारण आहे ते महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जे काही पेसा रिझल्ट आहे त्याबाबत सुद्धा मित्रांनो निर्णय आला नाही. त्यामुळे सुद्धा आपली नाशिक व ठाण्याची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती वेटिंगवर ठेवलेली आहे. तर मित्रांनो, जशी आता नाशिक व ठाण्याची जी काही आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट जाहीर होईल ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वात प्रथम अपलोड करून देणार. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. कारण की आपण तिथे WRDचे जे काही डॉक्युमेंट येतात, जे काही नवीन GR किंवा परिपत्र येतात किंवा जे काही आपल्या याद्या प्रसिद्ध होतात, मी सर्वात प्रथम टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या मित्रबांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.